नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे संधिवाताबद्दलचे समज आणि तथ्य। उद्या 12 ऑक्टोबर आहे, जागतिक संधिवात दिन आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला जागरूक करण्यासाठी आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर अतुल गट्टानी। स्वागत आहे सर। नमस्कार। डॉक्टर अतुल गट्टानी हे सल्लागार संधिवात तज्ञ आहेत। त्यांनी MD मेडिसिन नागपूर युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केलं आहे आणि रुमॅटॉलॉजी ट्रेनिंग CMS वल्लोरे येथून पूर्ण केलेलं आहे। त्यांना या क्षेत्रातला 20 वर्षांचा अनुभव आहे। नवी मुंबई आणि संधिवाताचे ते संस्थापक आहेत। त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटल येथे ते कार्यरत आहेत आणि त्यांचं क्लिनिक जे आहे आर्थरायटिस आणि रुमॅटिझम सेंटर वाशी नवी मुंबई या ठिकाणी आहे। चला तर विषयाला सुरुवात करूया। तर सर, अर्थात माझा पहिला प्रश्न, संधिवात म्हणजे काय आणि संधिवाताचे प्रकार काय असतात? ओके, तर संधिवात इंग्लिशमध्ये आम्ही त्याला आर्थरायटिस असं बोलतो। संधिवात म्हणजे सांधेदुखी आणि सांध्यांमध्ये सूज। तर संधिवात हे एक नक्की आजार नाही, पण आजाराचं लक्षण आहे। जसं माणसाला ताप येतो, तर ताप एक लक्षण आहे। ताप टायफॉइडमुळे पण होऊ शकतो, ताप मलेरियामुळे पण होऊ शकतो, डेंग्यूमुळे पण होऊ शकतो, पण आजार ताप नाही पण टायफॉइड डेंग्यू हे आहेत आणि त्याचा उपचार आपल्याला करायचं आहे। तसंच संधिवात एक लक्षण आहे ज्याच्यामध्ये पेशंटला सांधेदुखी आणि सांध्यामध्ये सूज येते आणि हे एकच प्रकाराचा आजार नाही, याचे विभिन्न प्रकार आहेत। तर संधिवाताचे जे कॉमन प्रकार आहेत त्याच्यापैकी एक कॉमन आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस, दुसरं आहे ऑस्टिओ आर्थरायटिस आणि तिसरं आहे अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस। तर या जे 3 आजार आहेत त्याच्यामध्ये सांधेदुखी जास्त असते। असे काही विभिन्न संधिवाताचे प्रकार आहे त्याच्यामध्ये सांधेदुखी सोडून दुसरं पण त्रास होतो। त्याचं एक्झाम्पल आहे लूपस, स्क्लेरोडर्मा, MCDD, व्हॅस्क्युलायटिस। जसं मी सांगितलं की संधिवातामध्ये पेशंटला सांधेदुखी आणि सूज येते, पण कधीकधी जे वाताचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सूज येत नाही, फक्त दुखतो आणि फक्त सांधेमध्ये नाही पण इतर बॉडी पार्टमध्ये पण दुखतं पेशंटला, तर त्याला रुमॅटिझम असं बोलतो। तर जेव्हा सांधेदुखी आणि सूज आहे तर संधिवात, जेव्हा किंवा आर्थरायटिस जर की फक्त दुखणं आहे आणि सूज नाही त्याला रुमॅटिझम असं आम्ही बोलतो। ओके, हा संधिवात नेमकं कशामुळे होतो? म्हणजे एखाद्या चुकीच्या आहारामुळे होतं? याच्यामागचं काय नेमकं कारण आहे संधिवात होण्याचं? हे एक मिथ्य आहे की संधिवात काही खाल्ल्यामुळे होतो। लोक असं बोलतात की आम्ही वातुळ पदार्थ काही खाल्ले त्याच्यामुळे झालं, नॉनव्हेज इंटेक जास्त झालं त्याच्यामुळे झालं का? दुसरं असं पण लोक बोलतात काही आम्ही निंबू जास्त खाल्लं, दही जास्त खाल्लं त्याच्यामुळे हे संधिवात आम्हाला झालं, पण असं नाही। लोकांना असं वाटतं की काही पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांचे सांधे दुखतात, पण ॲक्च्युली संधिवाताचे खूप कारण आहेत। त्याच्यामध्ये एक आहे जेनेटिक टेंडन्सी। तर संधिवाताच्या पेशंटला काहीतरी एक जेनेटिक टेंडन्सी प्रीडिस्पोजिशन असतं आणि त्याच्यानंतर काही एक्सपोजर, एन्व्हायरमेंटल एक्सपोजर जसं एअर पॉल्युशन झालं, स्मोकिंग झालं, काही इन्फेक्शन व्हायरल बॅक्टेरियल या पेशंटला झाले तर ते इंटरॅक्शन होतं जेनेटिक टेंडन्सी आणि हे फॅक्टर्समध्ये आणि त्याच्यामुळे पेशंटला संधिवात होतो। दुसरं, पेशंटला जे काही पेशंट असतात त्यांना पाठदुखीचं संधिवात असतं, तर ते आम्हाला सांगतात की आम्ही लहानपणामध्ये पडलो होतो, माझा बाईकचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे आता जाऊन 10-20 वर्षानंतर जाऊन माझी पाठ दुखते। पण ते एक प्रकार आहे पाठदुखीचं संधिवात, त्याच्यामध्ये ते ॲक्सिडेंट तर जस्ट कोइन्सिडन्स आहे, पण काही इम्युन सिस्टीममध्ये प्रतिकारक शक्तीमध्ये जेव्हा आपले चेंजेस येतात तर हे संधिवात घडतो। सांधेदुखी हा वृद्धापकाळाचा आजार आहे का? म्हणजे उतारवयात होणारा आजार आहे का? हे पण एक गैरसमजूक आहे। पेशंट लोक बोलतात की एवढ्या लवकर आम्हाला कसा आजार झाला, माझी डॉटर किंवा सन याला हा तर एकदम स्कूल गोईंग आहे किंवा कॉलेजमध्ये आहे, आतापासून याचे सांधे कसे दुखतात? तर संधिवात असं हे वृद्ध काळाचा आजार नाही। हां, वृद्ध काळामध्ये लोकांचे सांधे किंवा पाठ जास्त दुखतात, पण ते एक संधिवाताचा जस्ट प्रकार आहे, त्याला आम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस असं बोलतो। पण संधिवात
युजली यंग एजचा आजार आहे. हे लहानपणामध्ये पण होऊ शकतो, टीन एजमध्ये पण होऊ शकतो, तरुण अवस्थामध्ये पण होऊ शकतो, मिडल एजमध्ये पण आणि किंवा वृद्ध काळामध्ये पण कधी पण याची सुरुवात होऊ शकते. तर हे वृद्ध काळाचा आजार नाही. सर्वात कॉमन जे संधिवात आहे ते चाइल्ड बिअरिंग एजच्या फिमेल्समध्ये दिसतं. मीन्स मोस्ट कॉमनली बिटवीन 15 to 45 इयर्स फिमेल. तर या मध्ये संधिवातचा इन्सिडन्स खूप जास्त असतो, पण हा आजार मेल्स किंवा फिमेल्स आणि कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. ओके, संधिवात फक्त सांधे प्रभावित करतं का? तर संधिवात नावच त्याचं असं आहे की आपण समजतं की संधिवातामध्ये सांधेदुखी होणार आणि सांध्यामध्ये सूज होणार. पण हा नाव आला आहे एक आयुर्वेदिक टर्मपासून, संधिवात. त्यांनी काही वाताचे प्रकार सांगितले आयुर्वेदामध्ये, संधिवात, आमवात, रक्तवात असे वात. पण जेव्हा आपण मॉडर्न मेडिसिन बघतो तेव्हा हा प्रकार खूप प्रकाराचे मोर दॅन 100 टाईप्स ऑफ आर्थरायटिस किंवा संधिवात असतात. तर म्हणजे नक्की सांधेदुखी नाही, म्हणजे सांधेदुखी तर राहतेच. ऑलमोस्ट 70% लोकांना ज्यांना संधिवात असतो त्यांना सांधेदुखी असतात. आणि विभिन्न सांधे जर की कोणत्या आजारामध्ये, जसं रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये स्मॉल जॉईंट्स ऑफ हँड्स आणि स्मॉल जॉईंट्स ऑफ फीट हे सर्वात जास्त इन्व्हॉल्व्ह होतं. पाठदुखीचं जे संधिवात असतं त्याला अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस असं आम्ही बोलतो. त्याच्यामध्ये पाठ खूप जास्त पेशंटची दुखते. आणि असं विभिन्न प्रकारचे आर्थरायटिस जसं ऑस्टिओ आर्थरायटिस त्याच्यामध्ये गुडघेदुखी सर्वात जास्त असते. पण हा एक सिस्टमिक आजार आहे, म्हणजे आपले जे दुसरे ऑर्गन्स आहेत त्यांना पण संधिवात इन्व्हॉल्व करतो. तर जे सर्व ऑर्गन्स कॉमनली इन्व्हॉल्व होतात संधिवातामध्ये त्याच्यापैकी आहे स्किन. स्किनमध्ये रॅश, रेडिशनेस असं होऊ शकतं. डोळेमध्ये ड्रायनेस, कोरडेपणा आणि लालपणा हे संधिवातामध्ये होऊ शकतो. आणि कधीकधी संधिवात वाढल्यामुळे डोळ्यामध्ये डॅमेज पण होऊ शकतो. अदर ऑर्गन्स लाईक लंग, म्हणजे कोणाकोणाला ब्रीदिंग प्रॉब्लेम संधिवातामध्ये होऊ शकतो, कोरडा खोकला होऊ शकतो, त्यांची वर्किंग कॅपॅसिटी कमी होते. किडनीचा पण आजार एक प्रकार आहे संधिवाताचा, लूपस. त्याच्यामुळे किडनीला पण त्रास होऊ शकतो. तर त्यांना पूर्ण बॉडीमध्ये सूज येते, पायामध्ये सूज येते, दम लागतं, रक्त कमी होतो. तर हे विभिन्न प्रकाराचे त्रास संधिवातामध्ये होऊ शकतात. ओके, आता पुरुषांमध्ये होणारा संधिवात आणि स्त्रियांमध्ये होणारा संधिवात यामध्ये काय फरक असतो? जसं मी सांगितलं की संधिवात 15 to 45 इयर्समध्ये फिमेल्समध्ये हा सर्वात कॉमन आजार आहे. पण पुरुषांना पण हा त्रास होतो. तर फिमेल्समध्ये काही प्रकार आहेत संधिवाताचे, म्हणजे मोस्ट ऑफ द प्रकार जे संधिवाताचे आहेत ऑलमोस्ट 70 to 80% ते फिमेल्समध्ये जास्त कॉमन असतात. जसे रुमॅटॉइड आर्थरायटिस, देन फायब्रोमायल्जिया, लूपस, स्क्लेरोडर्मा, हे विभिन्न नाव आहे संधिवाताचे आजाराचे, ते फिमेल्समध्ये कॉमन असतात. पण 2 प्रकार जे संधिवाताचे आहेत ते पुरुषांमध्ये कॉमन असतात. त्याच्यापैकी एक प्रकार आहे गाऊट आणि दुसरा प्रकार आहे अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस. तर अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस त्याला आम्ही पाठदुखीचा संधिवात बोलतो. हा मेल्समध्ये जास्त कॉमन असतं, फिमेल्समध्ये पण होतो पण मेल्समध्ये जास्त कॉमन असतं. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सकाळी उठतात तेव्हा पाठ भरून येते, स्टिफनेस होते पाठमध्ये, आणि रात्री एका कडेवरून दुसऱ्या कडेवरती होताना तुम्हाला त्रास होतो. दुसरा एक प्रकार आहे गाऊट. त्याच्यामध्ये पायामध्ये सूज येते, सांध्यामध्ये सूज येते आणि हे सूज येत जात राहते, कॉन्स्टंट नाही राहत, ती येत जात राहते. तर हे 2 प्रकाराचे संधिवात जे आहे ते मेल्समध्ये जास्त कॉमन आहे. एक अजून असं आहे की जनरल डॉक्टर्सकडे जेव्हा तुम्ही जातात ते काय करतात, जेव्हा पण तुम्ही सांगतात सांधे दुखत आहे तर ते तुमचे युरिक ॲसिडचं टेस्ट करतात आणि ते सांगतात की तुम्हाला गाऊट झाला आहे, तुमचा युरिक ॲसिड वाढलेला आहे. फिमेल पेशंट्सला पण ते असंच सांगतात की तुमचं युरिक ॲसिड वाढलं आहे म्हणून तुमचे सांधे दुखतात. पण फिमेल्समध्ये गाऊटचं किंवा युरिक ॲसिडमुळे जे त्रास होतं त्याचा इन्सिडन्स खूपच कमी आहे. म्हणजे ऑलमोस्ट 90% पेशंट जे असतात गाऊटचे ते मेल असतात, फिमेल नसतात. तर ते चुकीचा डायग्नोसिस होतो आणि ते निदान चुकतो आणि ट्रीटमेंट चालू करायला वेळ होतो त्याच्यामुळे. ओके, आता संधिवाताबद्दल एवढं आपण बोललो, पण यावर आता सध्या उपचार कोणते उपलब्ध आहेत? संधिवात एक अजून गैरसमज आहे लोकांची की संधिवात बरं नाही होऊ शकत.
म्हणजे तुम्ही जेव्हा रिलेटिव्हसोबत डिस्कस करतात किंवा एखादा जनरल डॉक्टरसोबत डिस्कस करतात, ते सांगतात हा हे लाईफ लाँग आजार झाला आहे तुम्हाला आणि याचं काही ट्रीटमेंट नाही. तर हे चुकीचं आहे. ट्रीटमेंट म्हणजे काय? एक ट्रीटमेंट असतं ते आपण पूर्ण क्युअर करतोय त्या आजाराला. जसं मलेरिया झाला, टायफॉईड झाला किंवा काही ऑपरेशन आहे गॉल ब्लॅडरचं, अपेंडिक्सचं, ते तुम्ही त्या पेशंटला क्युअर करू शकतात. पण इतर पण आजार आहे जसं मधुमेह, उच्च रक्तचाप, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ लाँग मेडिसिन्स घ्यावे लागतात. तसंच संधिवाताचे जे आजार आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 60% केसेसला लाईफ लाँग काहीतरी मेडिसिन घ्यावं लागतात, ज्याच्यानी तो आजार कंट्रोल राहतो. याचा उपचार तुम्ही लवकरात लवकर जर की सुरू केलं तर ऑलमोस्ट नॉर्मल लाईफस्टाईल पेशंटची राहते. सर्व काही पेशंट नॉर्मली करू शकतो आणि पेशंटला काही त्रास होत नाही. तर असं चुकीचं आहे की पेशंटला काही ट्रीटमेंट नाही. ट्रीटमेंट आहे, पण हे एक कंट्रोलेबल डिसीज आहे. ट्रीटमेंट घेऊन पेशंटचा आजार आपण कंट्रोल करू शकतो. ओके डॉक्टर, संधिवातावरची सर्व औषधं जी आहेत ते स्टिरॉइड्स आहेत का? कारण का यामध्ये बरेच गैरसमज आपल्या प्रेक्षकांमध्ये आहेत, तर त्याबद्दल थोडं सविस्तर एक्सप्लेन करा. बरोबर. तर संधिवात आणि स्टिरॉइड, तर असं म्हणजे हे खूप मिथ्य आहे की संधिवातामध्ये जे पण ट्रीटमेंट मॉडर्न मेडिसिनमध्ये ते डॉक्टर देतात ते तुम्हाला स्टिरॉइड देतात. तर बेसिकली स्टिरॉइड एक केमिकल आहे जे तुमच्या शरीरामध्ये असतो नॉर्मली, आणि कधी कधी लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशनमध्ये जेव्हा तुमच्या जीवाला धोका असतो वाताच्या त्रासामुळे किंवा इतर त्रासामुळे, तेव्हा स्टिरॉइड द्यावं लागतं की तुमची प्रतिकारक शक्ती कंट्रोल करून आणि तुमचं लाईफ सेव्हिंग मेजर होणार. आणि कधीकधी वाताचा त्रास जेव्हा खूप जास्त वाढतो तर कधीकधी इंजेक्शन द्यावं लागतं, स्टिरॉइडचं टॅबलेट द्यावी लागते, पण किती काळासाठी? महिना 2 महिना त्याच्यासाठी. इतर जे गोळ्या आहेत ते संधिवाताचे कॉमन गोळ्या आहेत, मिथोट्रिक्सेट, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, सल्फासालाझिन, टोफासिटिनिब, हे स्टिरॉइड नाहीत. तर लोकांना वाटतं की हे सर्व पण टॅबलेट स्टिरॉइड आहेत. त्यांना चुकीची इन्फॉर्मेशन भेटते रिलेटिव्सकडून, फ्रेंड्सकडून की हे सर्व स्टिरॉइड आहेत आणि पेशंट ट्रीटमेंट बंद करतो. तर संधिवाताचे ट्रीटमेंट स्टिरॉइड नाही, पण स्टिरॉइड फक्त लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशनमध्ये द्यावं लागतं, ताकी ऑर्गनला किंवा पेशंटच्या जीवाला धोका नाही राहणार. ओके, तर संधिवाताच्या औषधामुळे किडनी आणि लिव्हर खराब होतं, हे यात कितपत तथ्य आहे? बरोबर. तर हे पण एक गैरसमजूक आहे की किडनी आणि लिव्हर संधिवाताच्या औषधामध्ये खराब होतो. बेसिकली जेव्हा पेशंटला सांधे दुखतात ते मेडिकल स्टोअरमध्ये किंवा इतर रिलेटिव्हकडून विचारतात मी काय करू, मला दुखत आहे, आणि ते पेन किलर असे टॅबलेट घेतात. आणि पेन किलर कंटिन्युअस किंवा अधूनमधून खूप वर्षपर्यंत घेतल्याने किडनी खराब होते. पण जेव्हा तुम्ही संधिवात तज्ज्ञाकडे जातात तर ते तुम्हाला पेन किलर नाही देत, पण पेन कंट्रोल करायची जे आजार आहे त्याला कंट्रोल करायचं हे टॅबलेट देतात. आणि याच्यामुळे किडनी किंवा लिव्हर खराब नाही होत. आणि तुम्ही जर की व्यवस्थित डॉक्टरांना दाखवलं, जेव्हा पण डॉक्टरांनी सांगितलं 2 महिन्यात या, 3 महिन्यात या, व्हिजिट करा, तर तुमचे डॉक्टर ते टेस्ट करतात. त्याच्यामध्ये बघतात किडनीचे फंक्शन कसे आहेत, लिव्हरचे फंक्शन कसे आहेत, रक्त कसं आहे, पेशा कमी झाले आहेत का, आणि हे सर्व बघून तुमचं जे मेडिसिनचं डोज आहे ते मॉडिफाय करतात. तर जर की व्यवस्थित उपचार सुरू आहे, आपल्या मनाचं ट्रीटमेंट नाही चालू आहे, तुम्हाला जर की 5 गोळ्या दिल्या आहेत त्याच्यापैकी तुम्ही 2 खाता, 3 नाही खात, जर की असं सर्व नाही केलं तर संधिवातामुळे किंवा त्याच्या उपचारामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. तर ट्रीटमेंट व्यवस्थित घेणं संधिवाताच्या पेशंटला आणि रेग्युलर फॉलोअप करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, आता ज्या महिलांना संधिवात असतो, म्हणजे बरेच वेळा असं ऐकलं जातं की त्यांना प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम होतो, म्हणजे प्रेग्नेंट होऊ शकत नाही, तर यात कितपत तथ्य आहे? तर संधिवात झालं की ट्रीटमेंट घेतली तर आम्ही प्रेग्नेंट नाही होऊ शकणार हे लोकांना वाटतं. किंवा जेव्हा यंग डॉटरसोबत किंवा पॅरेंट्स येतात ते सांगतात मुलीचं लग्न करायचं आहे, तर पुढे प्रॉब्लेम होणार, प्रेग्नन्सी कशी होणार, काय करायचं, तर यात काही तथ्य नाही, हे एक मिथ आहे. तर संधिवाताचे पेशंट जेव्हा आम्ही आजार त्यांचं व्यवस्थित कंट्रोल करतो ट्रीटमेंट देऊन आणि त्यांची प्रेग्नन्सी
ऑब्स्टेटिक गायनेकोलॉजिस्टसोबत डिस्कशन करून प्लॅन करून जेव्हा हे करतं आणि पेशंटसोबत डिस्कशन, हजबंडसोबत डिस्कशन आणि पॅरेंट्ससोबत बोथ साईड डिस्कशन जेव्हा होतं तेव्हा संधिवातामुळे प्रेग्नन्सीमध्ये असा काही प्रॉब्लेम होत नाही. जेव्हा तुम्ही संधिवात प्रेग्नन्सी करायची आहे आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेले, संधिवाता तज्ञकडे गेले, ते तुमचं मेडिसिन जे आहे ते मॉडिफाय करणार. त्याच्यामुळे तुमचं आजार पण नाही वाढणार संधिवाताचा प्रेग्नन्सीच्या वेळी आणि काही प्रॉब्लेम पण नाही होणार मदरला पण आणि चाइल्डला पण. तर हे बघून ते ट्रीटमेंट ॲडजस्ट करतात आणि संधिवातामध्ये प्रेग्नन्सी पेशंट करू शकतो. ट्रीटमेंट जे पण टॅबलेट्स आहेत त्याचे काही साईड इफेक्ट होत नाही जर की सल्ला करून तुम्ही घेतले तर. ओके डॉक्टर, सांधेदुखीचा रुग्ण कधी एक्सरसाइज करू शकत नाही का? तर आता बघा कसं आहे की एक्सरसाइज करणं हे अत्यंत आवश्यक आहे सर्वांना, जे नॉर्मल असतात लोक त्यांना पण आणि जे रुग्ण असतात त्यांना पण. तर एक्सरसाइज असं संधिवातामध्ये करू नाही शकत असं नाही. पण काय असतं की पेशंटला सांधेदुखीमुळे आणि जेव्हा ते ट्रीटमेंट घेत नाही त्यांचे गुडघे खूप दुखतात, बॅक पेन खूप होतो आणि त्यांना वाटतं की आम्हाला एक्सरसाइज करता येणार नाही आणि किंवा एक्सरसाइज आम्ही केलं तर आमचे सांधे जास्त दुखणार, बॅक पेन जास्त होणार, गुडघे जास्त दुखणार आणि म्हणून ते एक्सरसाइज करत नाही. पण संधिवातामध्ये एक तर आहे ट्रीटमेंट की मेडिसिन देणं, पण त्याच्याशिवाय दुसरं ट्रीटमेंट असं आहे की त्यांनी पेशंटनी जर की रेग्युलर एक्सरसाइज केलं तर त्यांची मोबिलिटी जी जॉईंटची आहे, फ्लेक्सिबिलिटी जी बॉडीची आहे ते मेंटेन राहणार आणि या पेशंटला एक्सरसाइज करणं अत्यंत आवश्यक आहे. काही रुग्णांना जेव्हा गुडघेदुखी किंवा पाठदुखी खूप जास्त असते त्यांना एक्सरसाइज करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. पण जेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेता किंवा डॉक्टर सांगतात की फिजिओथेरपिस्टला तुम्ही कन्सल्ट करा, ते तुम्हाला सांगणार की आता तुम्ही कोणती एक्सरसाइज करू शकतात आणि एक वेळा दुखणं कमी झालं तर तुम्ही नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये जे पण एक्सरसाइज वॉकिंग, रनिंग, स्विमिंग सर्व काही तुम्ही करू शकतात. इवन जिम, सर्व काही कोणतेही प्रकाराचे व्यायाम तुम्ही करू शकतात. ओके, आता संधिवातासाठी नेमकं कोणत्या डॉक्टरला दाखवायचं? कारण का बरेच वेळा त्यांना कळत नाही, घरात ज्यांना कोणाला त्रास असतो त्यांना कुठे व्हिजिट करायचं समजत नाही, तर त्याबद्दल प्रेक्षकांना सांगा. बरोबर. तर एक गैरसमजूक काय की संधिवातामध्ये एक हाडांचा आजार आहे. तर त्याच्यामध्ये पेशंटला वाटतात की त्यांना बोन पेन होत आहे आणि हाडांचे डॉक्टर कोण? ऑर्थोपॅडिक सर्जन. तर त्यांना वाटतं की त्यांना ऑर्थोपॅडिक सर्जनला दाखवायचं आहे आणि पण बेसिकली ऑर्थोपॅडिक सर्जन्स आर सर्जन, ते शस्त्रक्रियाचे डॉक्टर आहेत. जर की फ्रॅक्चर झालं, काही लिगामेंटमध्ये इंजुरी झाली, काही प्रॉब्लेम झालं, शस्त्रक्रियाची गरज आहे किंवा संधिवातामुळे तुमचा गुडघा एकदमच खराब झाला आहे आणि तुम्हाला चालता फिरता येत नाही आहे, तर त्यांच्याकडून शस्त्रक्रिया करून त्या पर्टिक्युलर सांध्यांचं ट्रीटमेंट तुम्ही करू शकता. पण हे संधिवातासाठी तुम्हाला संधिवात तज्ञ, त्याला रुमॅटॉलॉजिस्ट असं बोलतो, त्यांना दाखवावं लागतं. बिकॉज दॅट इज अ स्पेशालिटी ऑफ मेडिसिन. औषधशास्त्राची ती स्पेशालिटी आहे. हे डॉक्टर रुमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर ट्रेनिंग घेतात संधिवाताचे ट्रीटमेंटची आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला संधिवातासाठी औषध देऊ शकतात. संधिवात हे पूर्ण शरीराचा आजार आहे, फक्त सांध्यांचा नाही. जसं आपण डिस्कस केलं ते खूप प्रकाराचे वात आहेत. तर संधिवातांच्या पेशंटला औषध देऊन आपला आजार कंट्रोल करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांना जवळच्या रुमॅटॉलॉजिस्टला दाखवणं आवश्यक आहे. अगदी. डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचं आणि थोडक्यात उत्तर द्या की संधिवात शस्त्रक्रियेने पूर्णपणे बरा होऊ शकतो का? अगदी थोडक्यात सांगा. तर संधिवात शस्त्रक्रियांनी बरं नाही होऊ शकत. एखाद्या सांध्यामध्ये जर की खूप पेन आहे तर किंवा खूप डॅमेज आहे, जसं नी, तर नी रिप्लेसमेंट तुम्ही करू शकतात, हिप रिप्लेसमेंट तुम्ही करू शकतात. पण हे पर्टिक्युलर जॉईंट तुम्ही बदलतात. पण संधिवात पूर्ण सांध्यांचा आजार आहे किंवा बॉडीचा आजार आहे, तर ते औषधांनीच तुमचं कंट्रोल राहणार. अगदी सर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता संधिवाताबद्दलचे समज आणि तथ्य. आणि उद्या 12 ऑक्टोबर आहे, जागतिक संधिवात दिन आहे आणि त्याच अनुषंगाने डॉक्टरांनी तुम्हाला जागरूक केलेलं आहे. या कार्यक्रमात तुम्हाला संधिवाताबद्दलचे जे काही गैरसमज असतात ते सर्व दूर झाले असतील. तुम्हाला या संदर्भातला काहीही त्रास असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्याद्वारे तुम्ही यांना संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.
विकासाचा ध्यास म्हणजे